तर दास तुम्हाला जी भक्ती प्रदान करतो आहे ही गॉड गिव्हन आहे. हे कोणा ऐऱ्या गैऱ्याची गीते नाही आहेत. हे परमात्म्याने दिलेले विधान आहे जे तुमच्या समक्ष ठेवलं जाते. आणि ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांनाही हीच साधना सांगितली गेली होती जो आज तुमचा डाव लागला आहे. तर दास तुम्हाला पुन्हा पुन्हा ही प्रार्थना करतोय तुम्हाला की या भक्तीला सफल करा. ही भक्ती असफल कशी होते? एकतर ज्ञान कमकुवत असेल तुमचे, याविषयी परमेश्वर म्हणतात, ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हृदय नहीं छदाए, इस देखा देखी भक्ति का भाई रंग नहीं ठहरावे. जसं जोपर्यंत तुम्हाला ज्ञान संपूर्ण मिळत नाही, तुमच्या हृदयात ही गोष्ट सामावणार नाही की ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं ज्ञान नाही आणि ह्याच्यापेक्षा मोठा कोणी भगवान नाही आणि जी साधना आपल्याला मिळाली आहे त्याशिवाय ह्या पृथ्वीवर कोणती साधना नाही. तर मग तुम्हाला कोणतं स्थान सुचणार नाही दुसरं की मी इथून जाऊन आणि कोण्या अन्य संताकडे जाऊन कल्याणाची इच्छा करू व कष्ट निवारणाची इच्छा करू. म्हणून तुम्हाला ज्ञान दिलं जातं. प्रथम परमात्मा म्हणतात की ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हृदय नहीं छदावे, और देखा देखी भक्ति का यो रंग नहीं ठहरावे. जसं कोण्या भक्ताने कोणाला सांगितलं की मी असा दुःखी होतो, ही संकट माझ्यावर होती आणि मी तिथून दीक्षा घेतली आहे, मी बरा झालो. आता ह्याच उद्देशाने कोणी आला तर चांगली गोष्ट आहे. कोणत्याही उद्देशाने एकदा ह्या सच्च्या स्थानावर आलात की मग आम्ही त्याला ज्ञान प्रथम सांगतो. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सत्संग चालतो तर त्याला आम्ही ज्ञान ऐकवतो. जो उद्देश घेऊन आलाय जर तो खऱ्या नीतिमत्तेने आला आहे तर आराम लगेच मिळेल. भगवान तर अंतर्यामी आहे. तो तर भविष्यातलं पण जाणतो की ह्याचा काय विचार आहे आणि पुढे काय गडबड करू शकतो, तर त्याच आधारावर त्याला दिलासा दिला जातो. एक भक्त म्हणतो मी आलो होतो, येताच मला सुख मिळालं. ते कसं आहे की त्याने सगळीकडे जाऊन फिरून आलाय तो आणि सगळीकडून थकला होता. त्याला अन्य कोणता रस्ता दिसत नव्हता. परमात्म्याला माहिती असतं की आता हा टिकेल, आता हा कुठे भटकणार नाही, तर दिलासा देतो. दुसऱ्यांचं माहीत आहे परमात्म्याला की आम्ही अधीन झालोय, कोणाला काही त्रास आहे, चला कुठे तो जंतर मंतर करणारा आहे, तो 500 रुपये घेतो, झाडफूक करतो, तो त्याचा खुश, आपण आपले खुश. काहींच्या अशा सवयी आहेत तर त्या इथे नाही चालणार. इथे आम्ही तुम्हाला परमात्म्याशी जोडू पाहतो आणि एक संकट तुमचं निवारण झालं आणि तुम्ही इथे आला नसता तर अजून 20 येणार होती तुमच्यावर, त्यांनी अजून महासंकट कोसळवली असते तुमच्यावर, तर इथे बोलवून तुम्हाला असं ज्ञान आणि अशी भक्ती दिली जाते की तुमच्या येणाऱ्या ज्या कर्मसंस्कारात अजूनही कोणती संकट असतील ती पण सोबतच समाप्त केली जातील. तर इथे परमात्मा म्हणतात ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हृदय नहीं छदाया, और देखा देखी भक्ति का रंग नहीं ठहरा. म्हणून तुम्हाला इथे बोलावून हे ज्ञान दिलं जातं. तर पुण्यात्म्यांनो, जे पण इथे येतात, जरी कोणी दुःखात आलाय, भले कोणी एखाद्या भक्ताच्या विनंतीवरून की चला सत्संग तर ऐका तुम्ही, तर त्याच्यासाठी ते वरदान आहे जो इथे कोणत्याही कारणाने आलाय. आणि आत्म्याला परमात्म्याची ओढ आहे, युवा युगांपासून शोधतोय. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने
संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.